तर अशा पद्धतीचे बाहीला आणि पाठीला जर तयार डिझाईन्स असतील तर कशा पद्धतीने कटिंग करायचं पहा. हे पहा, इथून आपल्याला जितकं आपल्याला हवं आहे तितकं कट करून घ्यायचं आहे. आपण फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की 1/2 इंच आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे. ह्या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त डिझाईन आहे तेवढीच कमरेला येईल. तर जिथे आपली ही डिझाईन आहे पाठीत त्या डिझाईनचा सेंटर काढून घ्यायचा आहे. तिथे असं चॉकने आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि त्यावरती अस्तरचा सेंटर ठेवायचा आहे. तर मेन फॅब्रिक आपण सरळ बाजूने ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा जो भाग आहे तो अगदी व्यवस्थित कट टू कट ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती 1/2 इंच मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता आपण या दोन्ही फॅब्रिकला पिना लावून घेणार आहोत, त्यामुळे आपली डिझाईन इकडं तिकडं सरकणार नाही, अगदी सेंटरला सेंटर येईल. आता आपल्याला पहिला कमरेच्या भागावरती शिलाई टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या वरती शिलाई मारून घेणार आहोत. आता गळा कट करून घ्यायचा आहे आणि कात्रीने नॉचेस मारून गळा आपण पलटून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता किती छान आपलं हा पाठीचा भाग झालेला आहे. अगदी लेस जशी दिली होती तशी आलेली आहे. कुठेही एक्स्ट्रा वगैरे कपडा खालच्या साईडला राहिला नाही. तर खूप छान अशा पद्धतीने आपण हा गळा तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनेल नीता इजी शिलाईला सबस्क्राईब करा. थँक्यू.